मनीषा, हे बघ, आज मला तुझ्या हातचं झणझणीत असं मटण आणि सुक्क बनवून दे. मटण किती आहे मटण? 1.5 किलो. बापरे, चालेल. चला, माझ्या हातचं स्पेशल असं मटण. चला तर 1.5 किलो मटण घेतलेलं आहे आपण. याला आता आपण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आणि चरबी आपल्याला, ती जी मटणाची चरबी आहे ती साईडला काढून घ्यायची आहे. ती आपल्याला सगळ्या मटणासोबत शिजायला नाही लावायची, ती आपल्याला वेगळी काढून घ्यायची आहे. मग इथे मटण स्वच्छ धुवून घेतलंय. त्याच्यामध्ये 1 चम्मच हळद, टेस्टनुसार मीठ आणि छान असं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं मिक्स झालं की ह्याला आपण जेवढा वेळ आहे तेवढा मॅग्नेट करून घ्यायचं. इथे आपण 4 असे कांदे भाजून घेतलेले आहेत गॅसवरती आणि अर्धा खोबरं घेतले, अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे. छान असं गॅसवरती त्याला कलर येईपर्यंत छान असं भाजून घ्यायचं आहे. इथे माझं मज्जा करता करता काम चाललंय. मी बोर नाही होत कामामध्ये, मी मस्त एन्जॉय करत करत काम करते. इथे आमच्या आज्ञा मॅडम, मला उचलून घे, मला दाखव तू काय करतीये. आणि मग काय, हे बघा, तिला असं भीती वाटली मग खाली उतरवली तिला आणि मग व्यवस्थित खोबरं काढून घेतलं आहे. त्याला थोडा जाळ लागला होता, फुकून घेतलं. आणि मग आपण आता इथे फुटाणे घेतलेले आहेत. हे काळे फुटाणे आहेत, 1 खाल्ला आणि छान असा बारीक गॅसवरती आता हे फुटाणे भाजून घ्यायचे. हे फुटाणे भाजून झालेले आहेत. 7-8 लसूणच्या पाकळ्या, 1 अद्रकचा तुकडा. इथे खोबरं चिरतीये आणि हात दाखवते की काळे झालेत माझे हात. कांदा घेतलेला आहे, खोबरं, कोथिंबीर, अद्रक, लसूण आणि फुटाणे. ह्या बेसिक गोष्टीमध्येच आपल्या रश्श्याला 1 नंबर टेस्ट येते. आता याला मिक्सरला वाटून घेऊयात. मिक्सरचं वाटण रेडी झालेलं आहे. आता तिखट बघूयात आपण. तिखटामध्ये आहे काळा मसाला, काश्मीरी लाल तिखट, कांदा लसूण मसाला घरचा, हळद आणि मटण मसाला. हे मसाले टाकायचे आहेत. इथे चुलीवर स्वयंपाक करणार आहे म्हणून निरमा आणि माती टोपाला लावून घेते, जेणेकरून घासताना काही प्रॉब्लेम नाही येणार, पातीला इझिली निघन. मग काय, टेरेसवर जाणार होतो, टेरेसवर गेलो. पोरांची धम्माल चालू आहे. सासूबाईंनी इथे चूल पेटवून दिली. मग पातीलं ठेवलं, त्यात तेल टाकलं आणि कढीपत्त्याची फोडणी दिली. मग लगेचच कांदा टाकून घेतला. कांदा गुलाबी होसपर्यंत छान असा परतून घेतला. अद्रक, लसूण, कोथिंबीर याची पेस्ट टाकून, हळद टाकून हलवून घेतलेलं आहे. मग लगेचच टॅमॅटो टाकून घेतला. त्याला छान असं मिक्स केलं आणि थोडंसं त्याला जरा पाणी सुटून द्यायचं, म्हणजे नाही का, परतून घेऊन छान असं. इथे बघा, आपला मसाला छान असा परतला गेलेला आहे. छान तेल सुटलंय त्या मसाल्याला की लगेचच आपण मटण टाकून घेणार आहोत. मटण मसाल्यामध्ये छान आपण परतून घेणार आहोत, जेणेकरून त्याचा वशाळ असा वास येत नाही, छान अशी टेस्ट लागते. मटणाला स्वतःचं पाणी असतं, त्यामुळे ते छान असं सुटून द्यायचं. त्याच्यात लगेचच पाणी घालायची घाई करायची नाही आहे. थोडंसं मीठ टाकतो आपण पुन्हा टेस्टनुसार. आधीही मॅग्नेट करताना मीठ टाकलं होतं. छान असं हलवून घेतलेलं आहे. हे बघा, त्याला आपोआप आता स्वतःचं त्या मटणाचं पाणी सुटायला लागलेलं आहे. मग लगेचच आपण त्याला हलवून छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. त्याच्यावरती आता आपण एक परात ठेवून त्याच्यावरती आपण झाकण ठेवणार आहे आणि त्या परातीमध्ये पाणी टाकलेलं आहे. तुम्ही पुढे बघाच मी कशी परात ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे. इथे आई चुलीला जाळ घालतात आणि मटण शिजसपर्यंत
इथे बघा माझी भाजी पोज देतीये. मटण शिजलेलं आहे की लगेच आम्ही पातेलं ठेवलं, त्याच्यामध्ये तेल टाकलं तापायला. तेल तापल्यावरती आपण त्याच्यामध्ये चरबी टाकली, जी साईडला काढली होती ना दुधाने, ती चरबी टाकलेली आहे. तिलासुद्धा छान तेल सुटतं, त्या चरबीचंसुद्धा छान तेल होतं, त्यामुळं तेल व्यवस्थित मापातच टाका. हे बघा चरबी छान अशी परतून घ्यायची. छान अशी चरबी परतली की कढीपत्ता टाकला आपण त्याच्यामध्ये तडतडायला. आपण वाटलेला मसाला टाकलेला आहे. मसाला छान हलवून घ्यायचा की लगेच आपले घरचे मसाले टाकलेले आहेत, तिखट वगैरे. छान त्याला तेल सुटसपर्यंत परतून घेतलं आहे. आणि सूप काढलं होतं मटणातलं, ते मटणातलंच फक्त सूप यूज केलेलं आहे, बाकी एक्स्ट्रा पाणी टाकलेलं नाही आहे. हे बघा किती छान दिसतंय, कलरसुद्धा खूप सुंदर आलेला आहे. खाणारासुद्धा बोटं चाटून खाईन अशी ही मटणाची रेसिपी आहे. मटणाला छान अशी उकळी फुटलेली आहे, तुम्ही कलर बघू शकताय. टेरेसवर होतं, ह्यांना मग घेऊन चालली. झणझणीत रस्सा, सुक्क, आळणी, भाकर. बापरे, ह्यांना तर खूपच आवडलंय. टेरेसवर थोडासा अंधार असल्यामुळे एवढं दिसत नाहीये. मटण खरंच छान